परिसर आपल्याला झाडं लावायचे, जर झाडं जगवायचे असतील तर पाणी लागणार आहे. जसं की सरांनी सांगितलं की तुम्ही बॉटलमधून पाणी आणणार, पाणी टाकणार, हा खूप मोठा अडचण आहे. मला आठवतंय मध्ये एकदा ज्या टायमाला रस्त्याची अडचण होती आपल्याला, त्या टायमाला मी एका मुलीचा व्हिडिओ बनवला होता. तिने एक अडचण अशी मांडली होती की शाळेच्या बाथरूममध्ये पाणीच नसते. बरोबर आहे का? शाळेच्या बाथरूममध्ये पाणीच नसते आणि पाण्याची आपल्याला खूप गरज आहे. म्हणजे ती एक अडचण त्यावेळेसपासून एक रुकरुक मनात होती. आज एक संधी मिळाली आहे आणि एक मनात कुठंतरी वाटतं की जर सर म्हणलं की आपण कुंड्या लावू आणि त्याला पाणी आपण बॉटलने आणून मुलं टाकतील. पण त्याच्यापेक्षा हा विचार आला की जर हा प्रश्न आपण कायमचा सोडू शकलो, ज्या मातीत ज्या शाळेत आपण मोठं झालो त्या शाळेसाठी आपण जर काही करू शकलो, या ऋणातून आपण जर मोकळं होऊ शकलो, तर कदाचित तो एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. तर मी या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये जो बोर घेणार आहोत आपण, त्या बोरसाठी लागणारा सर्वस्व खर्च मी स्वतः या ठिकाणी करण्यासाठी जाईल. त्यानंतर आपल्या शालेय संघाचे जे काही माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष आहेत दिलीपरावजी नागरगोजे साहेब, त्यांनी आतापर्यंत शाळेला खूप मदत केलेली आहे. पण त्यांच्या वतीने पण आपल्या शाळेला जे आपली एक संकल्पना आहे झाडं लावायची आणि झाडं लावण्यासाठी कुंड्या लागतील, तर 100 कुंड्या शाळेच्या त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहेत.